नाशिकच्या रामकाल पथाचं काम लवकरच सुरू होणार आहे। काळाराम मंदिर ते रामकुंड पर्यंत रामकाल पथ साकारण्यात येतोय। तर प्रकल्पात रामायणातील प्रसंग साकारण्यात येणार आहेत। आगामी कुंभमेळ्यापूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी नाशिकमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याच संदर्भात म्हणजे कुंभमेळा संदर्भात त्याच्या नियोजनासंदर्भात तारखांसंदर्भात बैठक सुद्धा संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता नाशिकच्या रामकाल पथाचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भातला अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, सध्या एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्राकडून या रामकाल पथाच्या योजनेला मंजुरी मिळाली होती। संपूर्णपणे 146 कोटी रुपयांचा हे प्रकल्प आहे। 99 कोटी केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेलं जे रक्कम आहे ते राज्य सरकार देणार आहे। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरापासून ते रामकुंडापर्यंत हा जो प्रकल्प आहे म्हणजे रामकाल प्रकल्प हे साकारण्यात येणार आहे। काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत जे रामायणातील प्रसंग आहेत ते प्रसंग या संपूर्ण परिसरामध्ये साकारण्यात येणार आहे। अत्यंत हा महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि खरं तर याच प्रकल्पांतर्गत इतरही अनेक जे विकासाचे काम आहेत ते केले जाणार आहेत आणि एका कंपनीला पहिल्या टप्प्यातील कामाचं जे आहे ते हे टेंडर देण्यात आलेलं आहे आणि लवकरच या कामाचं जे आहे काम हे चालू होईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।